मित्रांनो, मी अभ्यास सोडून सोशल मीडियावर जास्त काही येत नसतो. पण मला असं वाटतंय, की आजचं जे प्रकरण झालेलं आहे, म्हणजे 1-2 दिवसापूर्वी जे प्रकरण झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर, वाळूज परिसर आणि तिसगाव, या तिसगावामधील खवड्या डोंगर ह्या डोंगरामध्ये आत्महत्या जे प्रकरण झालंय, त्याच्यावरून मला असं वाटलं, की माझ्या मनाला कुठेतरी चटक लावून गेलं ही गोष्ट. का? कारण की मी शिक्षण क्षेत्रात आहे आणि शिक्षण क्षेत्रातला असणारा तो विद्यार्थी, कारण काही का ना की त्यानं आत्महत्या का केली? अजून ते स्पष्टपणे नाही झालं. ते स्पष्टपणे होईल सुद्धा पुढे आता. वेगवेगळे त्याचे पैलू असतील, की त्यानं का आत्महत्या केली आहे. आता तुर्तास तर असं ऐकायला येतंय, की बाबा iPhoneमुळे त्यानं आत्महत्या केली आहे. पण खरंच आपला जीव एवढा स्वस्त आहे का, की ते iPhoneच्या पायऱ्या आपण आत्महत्या करावी आणि आत्महत्या करत असताना ज्यांची काहीही चुकी नसताना आई-वडिलांचा सुद्धा जीव तिथं गमवावा लागतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपला युवक, भारताचा युवक, महाराष्ट्राचा युवक कुठं भरकटत चाललाय, ह्या गोष्टी माझ्या मनाला चटक लावून गेल्या. म्हणून मला असं वाटतंय, की एक मी समाजाचा दायित्व लागतो म्हणून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, खारीचा वाटा उचलण्यासाठी मी तुमच्याशी एक 3-5 मिनिटं बोलण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, मला सांगा, जर तुम्ही मला छान पद्धतीनं तुम्ही ऐकत असताल, लिसनिंग आणि हिअरिंगमध्ये फरक आहे. तुम्ही मला लिसनिंग करत असताल, तर मला एक सांगा, हे जे कारणं आहेत, आता कारणामध्ये बघा वेगवेगळे लोकं वेगवेगळ्या पैलूने अँगलनं विचार करत आहेत. मग याच्यात जबाबदार कोण आहे? समाज आहे का? मुलगा आहे का? आई-वडील आहे? मी तर म्हणेल तिन्ही पैलू, तिन्ही घटक, हे कोणताही आत्महत्या हो, तिन्ही घटक त्याला जबाबदार असतात. त्यातला त्यात आत्ताची जी आत्महत्या झालेली आहे, ती आत्महत्या सुद्धा. कारण का? कारण की जर तिथं मुलांच्या अपेक्षा परिपूर्ण होत नसतील, तर मुलाचं कुठेतरी मनामध्ये त्या गोष्टी साचल्या गेल्या. तो कुठं व्यक्त नाही झाला, मनामध्ये साचल्या गेल्या आणि ते एकदम ते बाहेर पडलं आणि ते बाहेर पडलं तर असं पडलं, की पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. म्हणून आजच्या तरुणांना मला असं सांगावसं वाटतं, कारण बघा, राग व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. राग व्यक्त करण्याच्या. कुणी दुसऱ्याला मारून राग व्यक्त करतं, कुणी स्वतःला इजा करून राग राग व्यक्त करतं, कुणी आदळआपट करून राग व्यक्त करतं आणि कुणी शांत बसून राग व्यक्त करतं. तर आत्महत्या करणाऱ्यांचा जर आपण सर्व्हे केला, तर बरेच व्यक्ती आत्महत्या का करतात? तर त्यांचा जो राग आहे, त्यांचा जो मनामधला द्वेष आहे, त्यांची जी मिसअंडरस्टँडिंग आहे, ती मनामध्येच ठेवली जाते. आईसोबत शेअर होत नाही, वडिलांसोबत शेअर होत नाही, भावासोबत शेअर होत नाही. परंतु एक लक्षात घ्या बाळांनो, जी आजची तरुण पिढी, एक लक्षात घ्या, आई-वडील तुम्हाला एक जन्मदाते म्हणून तुम्हाला हे जग दाखवतात आणि तो राग व्यक्त करणं, ह्या प्रकारे हा चुकीचा तुमचा पद्धत आहे. राग व्यक्त करा ना तुम्ही, परंतु ही चुकीची पद्धत आहे. तो व्यक्ती जर मनात साठवून ठेवत असेल, मग तो राग व्यक्त आत्महत्याच्या पायरीपर्यंत नेऊन सोडतो. बघा, एक मी काउन्सिलर आणि एक सायकॉलॉजिस्ट म्हणून अभ्यासक आहे. मला विद्यार्थ्यांचा मनाचा विचार मला कळतो. म्हणून आज मी तुम्हाला तळमळीनं सांगतोय, एक लक्षात घ्या, एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते, की तुमची आई तुमच्यासाठी काय-काय करते त्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे, एक मुलगा म्हणला, की माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलं? तर वडिलांनी काय केलं? एक 3 किलोचा दगड त्याच्या पोटाला बांधला आणि सांगितलं, "तू 9 महिने 9 दिवस हा दगड घेऊन फिरायचंय." विचार करा, 9 दिवस आणि 9 महिने जर तुम्ही दगड घेऊन फिरणार असाल, तर तो म्हणे, "पप्पा हे तर अवघड आहे," म्हणे. "मग अवघड आहे तर तुझ्या आईनं तुला तेवढे दिवस पोटामध्ये ठेवलंय, तुझं पालन-पोषण केलंय आणि जो व्यक्ती 18 आणि 20 वयाच्या म्हणजे हातामध्ये आलेला विद्यार्थी म्हणूया, मुलगा म्हणूया, आणि तो जर आत्महत्या करतोय, तर त्या आई-वडिलांना किती वाईट वाटत असेल आणि आई-वडील हे आई-वडीलच असतात." विचार करा, त्या डोंगराच्या कडेला त्या डोंगराच्या कडेला तो विद्यार्थी उभा होता. त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी, त्या पोराला वाचवण्यासाठी तो बाप पुढे सरसावला. दोघांचा तोल गेला. तोल गेल्यानंतर दोघंही तिथं मृत पावले. बरं, तो पडतो ना पडतो, तोच त्याच्या आईनं त्या डोंगरावरून उडी मारली. असा चित्तथरारक जर अनुभव तुम्ही डोळ्यानं पाहत असाल, तर मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे ही. त्यामुळे समाजामध्ये मी तुम्हाला बोललो ना, समाज घटक सुद्धा या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे, समाजामध्ये असे बरेचसे श्रीमंत व्यक्ती आहेत, की जे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला किंवा मुलीला पाहिजे त्या गोष्टी बोलायच्या अगोदर त्यांच्या हातामध्ये देतात. मग तो मोबाईल असेल, गाडी असेल,
काही इतर गोष्टी असतील, तर त्या विद्यार्थ्यांचं अनुकरण करण्यासाठी दुसरे विद्यार्थी पुढे सरसावतात ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते. मग त्यांना तो हेवा वाटतो की नाही, मला अशाच पद्धतीची गोष्ट पाहिजे. ती गोष्ट त्यांचे आई वडील हे घेऊन देतात. कोणते? श्रीमंत. गरिबांचे घेऊन देऊ शकत नाही आणि म्हणूनच अशा घटना आपल्या बघायला भेटतात. बरं, मी म्हणणार आहे का आई वडील इथं चुकीचे नाही. कोणतेही आई वडील जगातले असे नाहीत की त्यांच्या मुलाला वात्रटपणानं वाढवलं गेलं असेल, त्याच्यावर संस्कार टाकले गेले नसतील, मी हेही म्हणत नाही. पण कुठंतरी हे कारणीभूत, हे तिन्ही घटक एकमेकाला कनेक्टेड आहेत. हे जर सुधारायचं असेल तर सर्वात पहिले मनस्थिती, म्हणजे आजच्या तरुणांनी आपली मनस्थिती सुधारणं गरजेचं आहे. मनस्थिती सुधारली तर तुमची परिस्थिती सुधारेल. ही परिस्थिती बघायला भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. खूप लोक मनानं खचतात. मी एकच सांगेल, ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये हा विचार येईल आत्महत्याचा, त्या दिवशी विचार करायचा की आत्महत्याच हा शेवटचा पर्याय आहे का? अरे, इथं आपल्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एवढी तरतूद करून दिलेली आहे की अंगुठा छाप व्यक्ती सुद्धा पंतप्रधान बनवू शकतो, हे लक्षात ठेवा. अरे, तुम्ही तर शिकलेले आहात, सुशिक्षित आहात, हे लक्षात ठेवा. म्हणून एक ही गोष्ट जी मनाला चटका लावून गेलेली आहे, ती गोष्ट झाल्यामुळे मला असं वाटलं मी तरी कुठतरी व्यक्त व्हावं, समाजाचं प्रबोधन करावं. तुम्हाला ह्या गोष्टी आजच्या तरुणांना जेनझी आज तुम्ही म्हणू लागलेत, ह्या जेनझीच ह्या गोष्टीचं मला हसू येऊ का रडू येऊ हेच कळणं गेलंय की तो विचार कसा करायला लागला, त्याची विचारशक्ती किती क्षीण झाली आहे. म्हणजे एका गॅझेटसाठी जर तो विद्यार्थी आपला जीव गमावतोय, सोबत आई वडिलांना घेऊन जातोय, याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय म्हणावी. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, गॅझेट हा शेवटचाच तुमचा पर्याय नाही. मी काउन्सिलिंग करतोय, मी नीटच्या, जेईईच्या, एमपीएससीच्या, सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करतोय. मी त्यांचं स्क्रीन टाइम पाहतोय. 11-11, 12-12 तास त्यांचा काउन्सिलिंग मधला, माफ करा, त्यांचा स्क्रीन टाइम आहे. मग हा स्क्रीन टाइम तुम्हाला कमी करावा लागणार आहे. स्वतःला जेनझी म्हणून चालणार नाहीये. मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की किती % लोक आज कविता लिहितायत, लेख लिहितायत पहिल्या काळाच्या तुलनेनं? कमी लिहितायत का? सर्व वेळ तुमचा कुठं चाललेला आहे? मोबाईलवर चाललाय. एका क्लिकवर सगळं मिळतंय म्हणे. माणूस वेडा झालाय. मोबाईल तुमच्यासाठी बनलाय का तुम्ही मोबाईलसाठी बनलायत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे सगळं गॅझेटमुळं इथं तुमचा जो केमिकल प्रॉब्लेम जो झालाय तो इथं व्हायला लागलेला आहे. त्यामुळं कृपया करून, कधीही तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेलो आहे, मी खूप टेन्शन मध्ये गेलेलो आहे, कुठंतरी ते व्यक्त व्हा. कुठंतरी व्यक्त व्हा. आईकडे व्हा, वडिलांकडे व्हा. कारण आई वडील हे कधीच देवाच्या अगोदर हे आई वडील असतात, हे लक्षात ठेवा. देवाच्या अगोदर त्यांना डावलून चालू नका. काय त्या वडिलांची तगमग झाली असेल, एक ट्रक ड्रायव्हर व्यक्ती, जो व्यक्ती ज्या माहितीनुसार भेटलाय की त्याला आयफोन घेऊन देतोय, त्याचे हप्ते फेडतोय, हप्ते न फेडता आल्यामुळं आर्थिक परिस्थिती ढासळते. आई त्याला समजावते 2 तासापासून, वडील येत आहेत, पकडण्याचा प्रयत्न करतात. काय त्या वडिलांची आणि आईची त्यावेळेस घालमेल झाली असेल. आपल्या 18 वर्षाचा, 20 वर्षाचा पोरगा आपल्या हातातून समोरून जातोय, काय घालमेल, किती त्यांची तळमळ, आणि ही तळमळ कुठपर्यंत दिसते, तर पार त्या दरीमध्ये पडेपर्यंत तळमळ दिसते. तर कृपया करून आजच्या या जेनझीला माझी अशी विनंती आहे की नका करू रे, नका करू ह्या गोष्टी अशा. व्यक्त व्हा, कुठंतरी व्यक्त व्हा. अध्यात्म गोष्टीकडे वळा, मेडिटेशनकडे वळा, प्राणायामकडे वळा, ध्यान धारणेकडे वळा, भ्रामरी प्राणायाम करत राहा. आणि कधी असं वाटलंच तर एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तर माझ्याशी एकदा तरी बोला ह्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी असो, कोणत्याही. मी का ब्रह्मदेवाचा बाप नाहीये, परंतु माझ्याशी एकदा बोला. कुठंतरी व्यक्त व्हा. कारण माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आहेत, त्या केसेस मी हँडल केल्यात, म्हणून तुम्हाला ही विनंती करतोय. आजच्या या जेनझीला ही विनंती करतोय की तुम्हाला कुठं असं वाटत असेल की यस, मी कुठतरी फ्रस्ट्रेशन मध्ये गेलोय, मी कुठतरी असं वाटतंय की आता कुठतरी जीव द्यावा, तर सर्वात पहिले हा उमेश पाटील एक भाऊ म्हणून तुमच्या सोबत उभा राहणार आहे. एकदा माझ्याशी बोला. कारण ह्या गोष्टीचा बरेच विद्यार्थी माझ्यापर्यंत आलेले आहेत. सर, मला खूप फ्रस्ट्रेशन आहे, आई वडील असे बोलतात, मी काय करू सांगा. मला मार्क कमी यायला लागलेत, मोबाईल माझ्या हातातून सुटणं गेलाय,
सामाजिक काही गोष्टी आहेत की मित्र मैत्रिणी आहेत त्याच्याकडून मला त्रास आहे. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. पण कृपया हे टोकाचं पाऊल उचलू नका. एक बाप म्हणून तुम्हाला सांगतोय. एक बाप म्हणून सांगतोय. कारण बघा, प्रत्येक जण, मी एक कुणाचा तरी पालक आहे. प्रत्येक जणाला मुलाची काळजी असते. त्यामुळं MBBS, JEE, MPSC, UPSC, सरळ सेवा हेच काय ध्येय आहे का शेवटचं? अरे नाही रे राजा हो, नाही. पार तुम्ही पाणीपुरी विका ना इथं. नाहीच काय झालं तर पाणीपुरी विका, वडापाव विका. जीवन संपलंय का? एवढं स्वस्त आहे का जीवन? त्यामुळं आजचा ह्या नोटवर मी इथे थांबतोय. मेडिटेशन हा सर्वोत्तम प्रकार आहे. ध्यानधारणा म्हणतो आपण. जे आपल्या मेंदूला, आपल्या बुद्धीला चालना देण्याचं काम करते, शांत ठेवण्याचं काम करते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत राहा. ध्यानधारणा असेल, भ्रामरी प्राणायाम असेल, मौन व्रत असेल, महिन्यातून 1 दिवस मौन व्रत पाळा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करणार. कितीही अडचण येऊ द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचण आहे. तुम्हाला हे जीवन तुम्हाला एक प्रकारे चांगल्या शिखरापर्यंत नेऊन सोडेल हे लक्षात ठेवा. म्हणजे बाप काय असतो हे लक्षात घ्या. ज्यावेळेस एखाद्या वेळेस ठेच लागते त्यावेळेस आपल्या तोंडातून आपसूक आई ग असं निघतं. पण एखादा साप जर दिसला बाळांनो तर बापरे असा शब्द निघतो. म्हणजे मोठं संकट आलं तर आई बाप आठवतो आणि छोटं संकट आलं तर आई आठवते. म्हणजे संकटाच्या काळातच आई वडील आठवतात हे लक्षात ठेवा. तर इथे मी थांबणार आहे. कधीही या टोकाकडे वळू नका, या पाऊल टाकू नका. या जे आत्महत्याचे जी कारण आहेत मला शब्दही सुचना गेले ह्या गोष्टीवर बोलण्यासाठी. तर कधी असं वाटलं तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आई-वडिलांशी पहिले बोला. व्यक्त व्हा. म्हणजे व्यक्त होणं होतच नाहीत तुम्ही. काही प्रॉब्लेम झाला मोबाईल सर्च करतायत. टेन्शन आलं मोबाईल सर्च करतायत. अभ्यास होत नाही मोबाईल सर्च करतायत. म्हणजेच तुम्हाला कुठंच व्यक्त व्हायला जागा नाही. चला मी इथे थांबतो. तुमची रजा घेतो. जय हिंद.